ही फार पुढची आठवण झाली, पण तिच्या आधीच्या अर्धवटपणे आठवणाऱ्या आणि अर्धवट ऐकलेल्या अशा कितीतरी आठवणी माझ्या मनाच्या तळाशी पडून आहेत. मात्र त्यांचा आस्वाद घेण्यात आता रस वाटत नाही मला. काळाकुट्ट ढगांनी झाकळून गेलेल्या आभाळातून मंद चांदणे झिरपावे तशा वाटतात त्या. तथापि त्यावेळची एक आठवण माझ्या मनात अगदी घर करून राहिली आहे. जखमेचा उरण राहतो ना, तशी ती आहे. त्या आठवणीचा अर्थ परवापर्यंत मला कळला नव्हता, पण आता आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते, त्यातच खोल अर्थ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते. माझ्या आईची एक आवडती दासी होती, कलिका तिचे नाव. मलासुद्धा ती फार आवडे. अधूनमधून स्वप्नातसुद्धा दिसे. का ते मात्र काही कळत नसे. मी जी आठवण सांगतोय त्यावेळी फार तर 6 वर्षाचा असेन मी. खेळता खेळता कलिकेने मला धरले, अगदी घट्ट पोटाशी धरले. मी तिच्या मिठीतून सुटण्याची धडपड करू लागलो. तिने आपल्या बाहूंचा विळखा अधिकच दृढ केला. तिला कडकडून चावावे नि कशी झाली असे म्हणून टाळ्यापेटीत निसटून जावे असे माझ्या मनात आले. इतक्यात आपल्या छातीची माझे मस्तक दाबून धरीत ती म्हणाली, अलीकडं फार अवखळ झालाय युवराज. तान्हेपणी दूध पिताना कलिका हवी होती तुम्हाला. तेव्हा कसे देवासारखे पडून राहत होता माझ्या खांद्यावर. आणि आता? मी चकित होऊन प्रश्न केला. मी तुझं दूध पित होतो? कलिकेने हसत मान हलवली. पलीकडेच तिची मुलगी अलका उभी होती, माझ्याच वयाची. तिच्याकडे बोट दाखवीत कलिका म्हणाली, या पोटच्या पोरीला वरचं दूध घातलं मी, नि तुम्हाला ते सारं विसरला वाटतं. मी अधिकच अस्वस्थ झालो. मी तिला विचारले, लहान मूल आईचं दूध पितात ना? हो. तू माझी आई आहेस? इकडे तिकडे भयभीत दृष्टीने पाहत ती हळूच म्हणाली, असं भलतंसलतं बोलू नये युवराज. धुमसणाऱ्या यज्ञकुंडातून नुसता धूर निघत राहावा तशी माझ्या बालमनाची स्थिती झाली. मी हस्तिनापूरचा राजपुत्र होतो, युवराज होतो. मग तान्हेपणी मी एका शूद्रदासीचे दूध का प्यालो? आईने आपले दूध मला का पाजले नाही? कलिकेचे दूध मी प्यालो आहे, मग तिला मी आई म्हणून का हाक मारू नये? ही कल्पना सुचताच माझ्या बालमनावरचे दडपण दूर झाले. मी कलिकेला मिठी मारून म्हणालो, आजपासून मी तुला आई म्हणणार. माझ्या तोंडावर हात ठेवीत ती म्हणाली, युवराज, महाराणी आपल्या आई आहेत, त्यांची सर मला कशी येईल? मी त्यांच्या पायाची धूळ आहे. मी चिडून प्रश्न केला, मग आईनं मला आपलं दूध का पाजलं नाही? कलिका स्तब्ध राहिली. मी रागारागाने ओरडलो, तिनं मला आपलं दूध का पाजलं नाही? सशाच्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहत कलिका माझ्या कानात कुजबुजली, मूल अंगावर पाजलं की बायकांचं रूप कोमेजून जातं म्हणे. कलिकेच्या त्या उद्गारांचा त्यावेळी मला नीटसा अर्थ कळला नाही. पण एक गोष्ट मात्र माझ्या अगदी जिव्हारी लागून राहिली. माझ्या हक्काचे काहीतरी माझ्यापासून हिरावून घेतले गेले होते. मला एका मोठ्या सुखाला वंचित केले होते. आणि ते कुणी? तर प्रत्यक्ष जन्मदात्या आईने. नि ते कशासाठी? तर आपले रूप टिकावे म्हणून. आईसुद्धा इतकी स्वार्थी असते? छे, आईचे माझ्यावर प्रेम नाही. तिचे प्रेम आहे स्वतःच्या सौंदर्यावर. जाणून बुजून मी आईवर पहिल्यांदा रागावलो, तो त्या दिवशी. दिवसभर मी तिच्याशी अबोला धरला. रात्री माझ्या मंचकापाशी येऊन तिने बाळराजा येऊ अशा कितीतरी हाका मारल्या. मग माझ्या मस्तकावरून तिने हळुवारपणे हात फिरवला. त्या स्पर्शात प्राजक्ताच्या फुलांचा नाजूकपणा होता. मी थोडासा विरघळलो, पण मुकाच राहिलो. मी डोळे उघडले नाहीत. माझे चिडलेले मन म्हणत होते, मोठमोठ्या ऋषींसारखी शाप द्यायची शक्ती माझ्या अंगी हवी होती, म्हणजे आईची तत्काळ शिळा करून टाकली असती मी. शब्दापेक्षा स्पर्श अधिक बोलका असतो, पण त्याला काही माणसाच्या काळजाला हात घालता येत नाही. ते काम अश्रूंनाच साधते. माझ्या गालांवर ऊन आसवे पडताच मी डोळे उघडले. आईला रडताना कधीच पाहिले नव्हते मी. माझे बालमन गडबडून गेले. तिच्या गळ्याला मिठी मारून गालाला गाल घासीत मी विचारले, आई, काय झालं तुला? ती काहीच बोलेना. मला पोटाशी घट्ट धरून माझे केस कुरवाळीत आणि आसवे गाळीत ती मंचकावर तशीच बसून राहिली. माझ्या गळ्याची शपथ आहे तुला,
असे शेवटी मी म्हटले. थरथर कापणाऱ्या हातांनी माझे मुख तिने वर उचलले. पाणावलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत ती सद्गदित स्वराने म्हणाली, माझं दुःख कसं सांगू तुला ते बाळ? बाबा तुझ्यावर रागावले? बाबांना बरं वाटत नाही? छे, तुझा आवडता मोर महालातून कुठं उडून गेला? त्या मोराची नाही मला काळजी. मग माझा दुसरा मोर केव्हा कुठं उडून जाईल? दुसरा मोर कुठं आहे तो? हा, असा उद्गार काढून तिने मला अगदी घट्ट पोटाशी धरले. फुलांचा वास घेताना मी असेच करीत असे. कितीही वास घेतला तरी माझे समाधान होत नसे. त्या फुलांचा चाळामोळा करून त्यातला सारा सुगंध एका क्षणात आपल्याकडे ओढून घ्यावा असे माझ्या मनात येई. आई आता तेच करीत होती. मी तिचे फूल झालो होतो. तिच्या त्या मिठीत माझे अंग दुखू लागले, पण मन मात्र सुखावले. तिच्या डोळ्यातले पाणी बोटाने निपटीत मी म्हटले, नाही, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आई. कधी बाळपण एकच काळ जाणते, वर्तमान काळ. मी मोठ्या उत्साहाने उद्गारलो. कधी मी तुला सोडून जाणार नाही. ही भीती तिला का वाटावी हे मला कळेना. मी पुन्हा खोदून तिला विचारू लागलो. शेवटी ती म्हणाली, आज दिवसभर तू माझ्यावर रुसला आहेस. एक शब्दसुद्धा बोलला नाहीस तू माझ्याशी. बागेत फिरायला चल म्हणून संध्याकाळी मी तुझा हात धरला तर हिडकारून दिलास तू. माझ्याकडं असे डोळे वटारून पाहिलंस. आता तू जागा होतास, पण माझ्या हाकांना ओ दिला नाहीस. माझ्यावर का रागावला आहेस तू? ययू, आईबाबांची दुःख मुलांना कधीच कळत नाहीत. पण तू मला एक भिक्षा घाल. तू तरी त्यांच्यासारखं करू नकोस. त्याच्यासारखं? तो कोण? लहानपणी राक्षसांच्या कथा ऐकताना पुढं काय झालं असे मी मोठ्या अधीरपणाने विचारित असे. त्याच उत्सुकतेने मी आईला प्रश्न केला, तो कोण? महालात आई आणि मी यांच्याविषयी दुसरे कोणीही नव्हते. दाराबाहेर दासी झोपली असावी. कोपऱ्यातल्या सोन्याच्या समईतील ज्योतसुद्धा पेंगुळली होती. असे असून आई चोहीकडे कातर दृष्टीने का पाहत होती ते मला कळेना. ती हळूच उठली, दरवाजा लोटून परत आली. मग माझे मस्तक मांडीवर घेऊन ते थोपटीत मृदू कंपित स्वरात ती म्हणाली, ययू, तू खूप मोठा झाल्यावर हे सांगणार होते मी तुला, पण आज तू माझ्यावर रुसलास. उद्या रागावशील, परवा डोक्यात राख घालून निघून जाशील. तो गेला तसा म्हणून. तो कोण? तुझा थोरला भाऊ. मला भाऊ आहे? आहे बाळ, थोरला भाऊ आहे. होय, कुठं आहे तो? देव जाणे. जिथं असेल तिथं देवानं त्याला सुखी ठेवावं एवढीच प्रत्येक दिवशी मी प्रार्थना करते. अगदी लहानपणी अलकेसारखी अनेक मुले राजवाड्यात माझ्याबरोबर खेळत असत. किंचित मोठा झाल्यावर अमात्य, सेनापती, राजकवी, पोषपाल, अश्वपाल इत्यादिकांच्या मुलांशी मी खेळू लागलो. पण राजवाड्यात माझ्या बरोबरीचे असे कुणी नाही. याचे राहून मला दुःख वाटे. बागेतली फुलझाडे तुडवीत फुलपाखरांचा पाठलाग करायचा धीरही त्यांना होत नसे. आपला थोरला भाऊ इथे असता तर आपल्या साऱ्या खेळांचे सुख कसे द्विगुणित झाले असते हा विचार करण्यात मी दंग होऊन गेलो. बाळपण किती सरळ, किती निर्मळ, किती एकमार्गी असते. तो भाऊ केवढा होता हे काही आईला विचारायचे मला सुचले नाही. तो इथे असता तर बाबांच्या मागून राज्यावर तोच बसला असता. आपल्याला साधा राजपुत्र म्हणूनच सारा जन्म कंठावा लागला असता. असा मत्सराचा विचारही त्यावेळी माझ्या मनाला शिवला नाही. मला माझा तो थोरला भाऊ हवा होता. खेळायला का भांडायला सुद्धा मला हवा होता तो. तो कुठे आहे? काय करतो? आईला भेटायला तो का येत नाही? मध्यमाशांचे मोहोळ उठावे तसा असल्या अनेक प्रश्नांनी माझ्या मनाला दंश करायला सुरुवात केली. मी भीत आईला विचारले,